स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण डेली ब्लॉग चालू केले आहेत आणि आज आहे सोमवार 30 तारीख. आता आपण आलो आहे मंदिरात शंकराच्या आणि माझ्यासोबत आहे चैतन्य. आमचा खारेगावचा पारसिक नगर आहे. इथे कधी पण या सकाळ दुपार संध्याकाळ पब्लिक असते वॉकिंग करत काय सकाळी 5:30-6 वाजता ते एवढे लोक असतात ना वॉकिंग करायसाठी इथे. बापरे बाप. आता मस्त पाया पडलो आज सोमवारी. आज नॉनव्हेज नाही खाल्ला मी, म्हणून पाया पडायला आलो. शक्यतो तरी आता मी नॉनव्हेज खात नाही सोमवार वगैरे. नो इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल. नहीं, ऐसा नहीं हो सकता. कह दो कि ये झूठ है. बिन बादल बरसातमुळे आम्हाला थांबायला लागलं आहे आता शेर खाली. पाऊस तर काहीच नाही आहे, ऊन येतोय पण मध्येच पाऊस येतो जोरात आणि असे ठेम येतात का जसं काही आईस क्यूब मारतोय वरनं कोणतरी. काय सांगू. बर्फ पडला बघा कंटिन्यू. तोंडात काय ना काय असते चगलत असतेच काय ना काय आणि भिजलेलं तर असतेच असते 100%. आकार आता बघू काय खाल्लंय. कबुतरांवर देखरेखचं काम त्याचं आहे पूर्ण. नीट सगळे कबुतर बंद करून जाते घरी. तो कंटिन्यू 24 तास खात असतो, काही ना काहीतरी असतो बाबा. पैसे एवढेच का बघा कबुतरांना. पाणी पण थंडा, बर्फ फुल बर्फ चिल. तर आता आम्ही आलो पाणीपुरी राहिला. म्हणजे यांनी बघा काय घेतलंय, चायनीज भेळ. त्यात मेवानीच टाकलंय मंदबुद्धी. मस्त पाणीपुरी खातो. मस्त तर पाणीपुरी खाल्ली आहे. आता या बाईने अजून एक शेवपुरी घेतली खायला. याला त्याला काय जमत नाही तो पोरगा. आणि याचा धंदा बघा स्पॉन्सर बाय काय आहे, स्पॉन्सर बाय ऑक्समिथ. म्हणजे किती मोठा धंदा आहे याचा, पॉवरफुल आहे. कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. तर तुम्हाला मजा दाखवतो. हा कावला आहे. त्याला सकाळपासून केक दिली, इडली दिली, खाली ना. आता मी इथे चिकन ठेवतो. मजा बघा आता. त्या बारक्या पोरांची प्रॅक्टिस चालू आहे. यो बेसमध्ये आहे. टॉपर कोण आहे? टॉपर गण्याचा पोरा टॉपर आहे. आता कोण आहे? नंतर कोण आहे? एकदा आपल्याकडे जीप काढ. ही सगळी पोरं आता लावतील, 3 तर लावतील बघा. चला लावा. तर चालू केलं यावी थर लावायला. बाबा डेंजर सीन वाटते. तो उभा बघ कसा राहिले. बस हवा निकल गई. यावी सगळा फुटक्या मोठा उपटला नाही तिकडनं. आता यांची वाट लागणार आहे, फीट वाट लागणार आहे. तो बघा बांबू बघा. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. त्यांची मस्ती बघा. एकमेकांना मारताना काय गमठ्याने तिकडे चाले करत. बॉल पण भारी आहे बघा यांचा. तर आता आपण निघालोय जोगेश्वरीला.
जिला असं ओळखलं जातं दहीहंडीची पंढरी. जोगेश्वरी म्हणजे गोपालांची पंढरी. सगळे दहीहंडी पथक मोस्टली तरी जोगेश्वरीमध्ये आहे. 60+ पथक तिकडे आहेत असा मला अंदाज आहे. तर आता आपण तिकडे चाललोय जय जवानकडे. आपले सर गुरु सर संदीप दादा ढवले, जे मागच्या वर्षी देखील आपल्या मागे विठ्ठलासारखे उभे होते, आता आपण त्यांच्याकडे चाललोय त्यांची भेट घ्यायला. काही नवीन टेक्निक्स अँड ट्रिक्स ते आपल्याला देतील मागच्या वर्षीसारखे. ते होते म्हणून आपले एवढे चांगले थर लागले मागच्या वर्षी 8 चोरहंडीला. या वर्षी देखील ते आपल्यासोबत आहे, आपल्या पाठी आहेत. एक पाठिंबा म्हणजे त्यांच्यावर आपल्या पाठी हात आहे हेच मोठी गोष्ट आहे. कारण जय जवान हा खूप नावाजलेला पथक आहे. स्पेनपर्यंत त्यांचा गाजावाजा आहे, नक्कीच सर्वांना माहीत आहे. वरनं ते लगातार 2दा प्रो गोविंदाचे विनर देखील आहेत. तर आता आपण जाऊया डायरेक्ट जोगेश्वरीला. जीव असा लाव घमासान होऊ दे, जोश भरू अंगी जल्लोष उडू दे. हे जय जवान हा एकच नारा, उपनगरचा राज दुलारा. एकी ज्याची दौलत भारी, अमरदानी एक करारा. जीजा से खेलेंगे, मट्टी भी फोड़ेंगे, बाजी भी मारेंगे हम. आवाज झाला गोविंद आला जोगेश्वरीचा. कुठली हंडीची ट्रॉफी नसेल. आता जस्ट आलोय घरेगावात, गाडी लावली. गणेश पण आहे सोबत, त्याला पण विचार तिकडे काय एक्सपिरियन्स होता. एक्सपिरियन्स बोलता येणार नाही, एवढा भारी एक्सपिरियन्स होता, काय सांगूच शकत नाही तुम्हाला. दरवर्षी जातो, नवीन नवीन काही ना काही शिकवत असतात. या वर्षी देखील आमच्या चुका त्यांनी सांगितल्या. मागच्या वर्षी आम्ही काय चुका केला, काय आम्ही हवेमध्ये काय काय खूप काय काय सांगितलं. आम्ही स्वतः म्हणजे ते बोलले तेव्हा आम्ही स्वतः चेन पडलो का बाबा. आम्ही जेव्हा चोरहंडीला 8 टर लावले ते त्यांच्यापर्यंत गोष्ट पोचली. आम्ही त्यांना सांगितलं होतं का आमचे 8 टर लागले. हो आम्ही म्हणजे ते आमचे दादा तिकडे त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी त्यांना नाही सांगितलं. ते बोलतात तुमचं आम्हाला खबर इथपर्यंत आली का तुम्ही 8 टर लावले, आणि आमचं अनसक्सेस पण त्यांना समजला. खूप काय बोलले ते लोक, नवीन नवीन शिकवलं काय. त्यांच्या वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिली. आता बघू, दादा बोलले आम्ही एकदा येऊ तुमच्याकडे, नक्कीच येतील ते. ते बोलतात ते करतात, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि यंदा त्यांचे 10 तर लागू दे, आमच्या पण खूप त्यांच्या वाटी शुभेच्छा असतील. त्यांच्यासारखा म्हणजे डाऊन टू अर्थ माणूस एवढ्या वरच्या लेवलचा इम्पॉसिबल. तर चाललो घरी. तर रात्रीचे वाजले 2:22 वाजलेत. मजा आली, आजचा दिवस चांगला होता. खूप सारी कामं पण झाली, खूप काही शिकायला पण भेटलं नवीन नवीन. आता जाऊया मस्त झोपूया. तर इथेच हा ब्लॉग बंद करूया. आता मी आलो आहे घरी. आता मस्त झोपतो, सकाळी उठून एडिट करतो आणि उद्या तुम्हाला ब्लॉग दाखवतो. तर इथेच बंद करूया. बाय बाय. को शेट ठोक दीजिए महाकाल का से ठोक दीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए.